इकडे तर आपलं स्वागत आणि आता बातमी शिर्डीतून। शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे। शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या तर शिर्डी नगरी साईनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे। शिर्डीतली ही दृश्य आपण पाहत आहोत। शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। जीवनात गुरुला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि त्यामुळे जीवनामध्ये गुरु असावा अशी प्रत्येकाचा भाव असतो आणि त्याच भावाच्या अनुषंगाने आज शिर्डीमध्ये साईबाबांना गुरु मानत असंख्य भाविक दाखल झालेले आहेत। शेकडो पायी पालख्या देखील शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि साईनामाचा जयघोष करत सर्व भाविक जे आहेत ते साईचरणी नतमस्तक होत आहेत। आज पहाटेपासूनच शिर्डीमध्ये साईच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। मोठी मांदियाळी जी आहे ती भाविकांची दिसून येते आणि सर्व रस्ते आणि बाजारपेठा देखील फुलून गेलेल्या आहेत। आता आपण ज्या दर्शन रांगेचं चित्र बघतोय ते द्वारकामाई मंदिरासमोरील आहे आणि जे भाविक आहेत ते पहाटेपासूनच दर्शन रांगेमध्ये उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत बघितलं शिर्डीची जी गुरुपौर्णिमा उत्सवाची जी तयारी आहे ती 1 महिना अगोदर सुरू होते आणि पायी पालख्यांच्या दृष्टीने त्यांना सुविधा मिळाव्या यासाठी साईबाबा संस्थांकडून विविध प्रयत्न केले जातात, उपाययोजना केल्या जातात। अतिरिक्त निवास व्यवस्था असेल, भोजन व्यवस्था असेल, अशा सगळ्याच उपाययोजना ज्या आहेत त्या साईबाबा संस्थांना केलेल्या आहे आणि यावर्षीची गर्दी मागील वर्षीपेक्षा जास्त असल्याचं चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे। भक्तिमय वातावरण जे आहे ते शिर्डीमध्ये पाहायला मिळतंय। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहमदनगर।